हा जी बोला. ऐकू येते? आता येते ऐकू. पण तुमचं मला फार कमी ऐकू येते. तुमच्याकडे आवाज कमी झालाय. नाही मला घोळ काय झाला, मला मोबाईलवर बघता येत नाहीये. त्यासाठी काय करायचं माहिती नाही. आता जसं आहे तसं राहू द्या. तुम्हाला रेकॉर्डिंग मी शेअर करतो सगळ्यांना. बरं बरं, शेअर हा करा म्हणजे मी हो, उद्या पाहून हे करेन. पाहिजे तर पुन्हा मी तुम्हाला कॉल करून अजून एक्सप्लेन करेल. ठीक आहे. बरं आपण बघत होतो केपी कुंडली काढली आपण. हां केपी कुंडली काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सगळे घरं बघितले. हे बॉक्स जे आहेत ते घर आहेत आणि ते हो अँटी क्लॉकवाईज मोजायचे. आता बघा हा पहिला घर आहे ल लिहिला. अँटी क्लॉकवाईज मोजायचं आपल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आणि जिथं 6वं घर असतं, हे जे 6वं घर असतं ते रोगाचं स्थान आहे. हो रोगस्थान. हो ज्या वेळेस मनुष्य कोणताही क्लायंट तुम्हाला प्रश्न करेल, समजा तुम्ही मला प्रश्न केला, मी काय म्हणतो, थांबा मी पत्रिका मांडतो. म्हणजे काय करतो मी, तुम्ही प्रश्न केलेल्या वेळेची मी प्रश्नकुंडली काढतो. ती कुठली काढतो? माझी डेट, माझा टाइम, मी ज्या शहरात आहे तिथली डेट, तिथला टाइम. मी आता पुण्यात बसलोय तर पुण्याचा टाइम, पुण्याची डेट घेईल मी. हर्षद US मध्ये आहेत, अजून कुठतरी टोकियोला असेल कोणतरी, तर तिथलं ते काढतील. तर ती पत्रिका काढल्यानंतर मी बघितलं 11व्या स्थानात काय येतंय, सॉरी 6व्या स्थानात काय येतंय, शनीची रास आहे. मग शनी आपल्या बॉडीमध्ये कुठं असतो, शनीची रास कुठं असते, तर ते पायाला असते. आणि वैद्यचे पाय दुखतात ते कन्फर्म आहे. दुखतात का वैद्य पाय? हो हो, अजून काय दुखतं तुमचं? बॉडी पेन होते. बॉडी पेन होते. बॉडी पेन म्हणजे पूर्ण पाठ वगैरे दुखते. हा, सगळे दुखते. आता बघू आपण. आपल्या तर कळालं शनी कुठं बसलेला आहे, 6व्या स्थानात बसलेला आहे. 6व्या स्थानात जरी बसलाय तरी कुठे कुठे अजून तो बघतोय, 5 8 11. आता 5वी रास कुठे येते बघा आपल्या शरीरामध्ये. 5वी रास कोणती आहे? अच्छा, 5वी रास. 5वी रास कोणती आहे? सिंह, लिओ. लिओ कुठे येते बघा तर, ह्या चित्रात बघा कुठे येते ती. लेफ्ट साइड ऑफ चेस्ट. नाही नाही, हे सगळं चेस्ट पूर्ण येते. एकाच साईडला दिलेत म्हणून फक्त ते, पण ते पूर्ण आहे. पाठ येते, पाठ तुमची. आपलं हार्ट चक्राच्या मागची पाठ दुखते, सेंटर ऑफ द बॅक दुखतं का तुमचं वैद्य? हो हो हो, दुखतंय. दुखते. म्हणजे 5वी आली ती त्रास. अजून कोणते? 8. 8वी रास कोणती आहे? स्कॉर्पियो. स्कॉर्पिओ. वृश्चिक. स्कॉर्पिओ आहे. वृश्चिक रास आहे. ती तुमच्या कमरेच्या खाली येते, जांघेच तिथे. तिथे दुखतं का वैद्य तुम्हाला वातानी? हो हो, दुखते तिथे. ओके, अजून कुठे? 8 झालं. 11. 11 तर बघितली आपण. म्हणजे जिथे जिथे 6व्या स्थानाचा ग्रह रास जिथे जिथे एफेक्ट करते, तो तो पाठ दुखत असतो. इथे लक्षात काय म्हणतो आपण? शनी म्हणजे ह्या 5 8 ला बघतो, हे कसं कळलं? आता हे बघा, हा जे आपण काढलं ना, आपण ग्रह निर्देश काढलं बघा. ह्या सॉफ्टवेअर मध्ये आपण ऍप्लिकेशन डाउनलोड केलं ना मोबाईलवर, ऍस्ट्रोसेस टाकलं तुम्ही? केपी टाकले, केपी कुंडली. केपी कुंडली नाही, ऍस्ट्रोसेस मध्ये केपी कुंडली आहे का? हा, त्याच्यात मग बघा तुम्ही वर ग्रह निर्देश म्हणून आहे बघा. तुम्ही हिंदी घेतलं का इंग्लिश मला माहित नाही. मराठी ग्रह संकेत असेल, ग्रह संकेत. ग्रह संकेत असेल बघा. हा हा, कळलं. ग्रह संकेत मध्ये शनी आहे खाली. हो, आहे. 5 6 8 11. म्हणजे बरोबर त्याच ठिकाणी ते काम करतं. आता हा तर काय छोटा प्रॉब्लेम, म्हणजे ह्यांचं सर्दीमुळे दुखतं वगैरे, ठीक आहे. आता ह्यांचा गळा पण जाम आहे. गळ्याला थोडा त्रास होतोय का? हो हो, आता गळा काय जाम आहे ते ह्यांनी शहाणपणा केलेला आहे म्हणून, डोंट माइंड.
हो. त्यांनी थंड खाल्लं आणि अवरोध निर्माण झाला. शनी काय करतो? अवरोध निर्माण करतो, रेजिस्टन्स करतो, राईट. हम्म. कफाला सुद्धा तो म्हणजे कफामुळे श्वास घ्यायला पण त्रास होतोय. आणि कफ भरला असेल तर पाठ पण दुखते, पाय पण दुखतात, गुडघे पण दुखतं, सगळं दुखतं, वात तयार होतो, कफ वात सगळा. मग अशा केसेस मध्ये हे ना हिलिंग काय द्यायचं? थ्रोटला कुठे? विशुद्ध चक्र विशुद्ध चक्र. अजून कोण सांगतं? आणि आज्ञा. अहो तुम्ही अज्ञात नव्हता म्हणतो तुम्ही आईस्क्रीम खाल्लं. मणिपूर चक्राला. मणिपूर चक्राला. अजून कोण सांगेल? हा त्रास कशाने झालाय? पहिली गोष्ट, कशाने त्रास झाला हा? थंड खाल्ल्यामुळे. ऍग्री? थंडला कोण मारतं? उष्णता. मूलाधार चक्र. उष्णता. मूलाधार चक्र, सोलार प्लेक्सिस, दोन्हीला ऍक्टिव्हेट करा थोडं. ज्यावेळेस तुमच्या अंगात वात वाढतो, कफ वाढतो, त्याला उन्हात गेले की बरं वाटतं ना आपल्याला, उष्णता आली की. मूलाधार चक्र जिथून आपल्याला उष्णता निर्माण होते आणि तुमचं सोलार प्लेक्सिस क्लिन्झिंग करा, हिलिंग करा, तुमचे सगळे सिम्बॉल टाका. आणि आता महत्वाची गोष्ट, नीट लक्ष द्या. आपल्या मास्टर सिम्बॉल मध्ये एक उष्णता निर्माण करणारा सिम्बॉल आहे. कोणता आहे तो? पावक. पावक सिम्बॉल टाका तिथे. पावक सिम्बॉल तुम्ही नाभीला टाकला, शरीरात पूर्ण उष्ण निर्माण होईल, असाच रोग पळून जाईल तो. कोणताही सिम्बॉल कुठेही वापरता येतो, फक्त त्या लॉजिकली कसं पकडायचं ते असं पकडायचंय. आता खूप छोटा प्रॉब्लेम आहे, सर्दी पडसं आता निघून जाईल यांचं. समजा हा प्रॉब्लेमचा बऱ्याच लॉंग टर्म चाललेला आहे आपला, आपण समजू लॉंग टर्म प्रॉब्लेम आहे हा. तर 6 नंबर मध्ये कोणती रास आहे? 6व्या ह्याच्यात कुंभ रास आहे, कुंभ. करेक्ट. आता तुम्हाला चक्र जे पाठवले मी, तिथं 6 नंबरची रास कुठे ते बघा जरा. वास्तुचक्र पाठवले बघा, विर्गो, सॉरी 11वी 11 नंबर कुठे येतो बघा. वेस्ट. ऍक्वेरियस आहे ना, वेस्ट मध्ये येतो. वेस्टला येतो. आता वेस्ट मध्ये तुम्ही दुसरे चक्र बघा, ज्यात खूप छोटे छोटे हे वात पित्त कफ सगळं हे केले बघा. तिथं वेस्ट मध्ये काय येतं बघा जरा. वात. त्यांना कशा त्रास आहे? वाताचा त्रास आहे त्यांना. बघा कोरिलेशन समजायला लागलं तुम्हाला आता. घरामध्ये पण तुम्हाला ते कळेल त्या चक्रातून. तुमच्या पश्चिम दिशेत काय वैभवी? पश्चिम दिशेत काही नाहीये. काही नाही म्हणजे काय? म्हणजे वॉर्डरोबचा हे आहे पश्चिम दिशेमध्ये. वॉर्डरोब कोणत्या कलरचा आहे? साधा ग्रेइश कलर सारखं. कोणाकडे जोरदार आवाज चाललाय जरा? स्नेहल. तुमच्याकडे का? स्नेहा तुमच्याकडे आवाज कशाचा येतोय? हो, फटाक्यांचा येतोय मागून सर. फटाके? कशाचे फटाके वाजवत आहे? माहिती नाही, काहीतरी लग्न वगैरे असेल. अच्छा, आम्हाला वाटतं तुमच्याकडे काहीतरी आहे तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. नाही सर. आम्ही पत्रिकेहून काढू तुमचं पण. म्यूट ओके, करते. हा म्यूट करा तुमचं, कारण सगळ्यांना डिस्टर्ब होते. ओके, आलं लक्ष. आपण कसं बघतोय ते आपण आता यांच्या वास्तूमध्ये जर आपल्याला बघायचं असेल, पश्चिम दिशेला वात वाढतो. वात म्हणजे काय? हवा, वायू. तुमच्या पश्चिमेला काय म्हणलात तुम्ही? वॉर्डरोब आहे. वॉर्डरोब आहे. ते रिकामा वॉर्डरोब आहे तो? नाही, भरलेलं आहे. रिकामा असेल काहीतरी, हवेचं काय ठेवलंय त्यात? बलून सारखं काय आहे का बघा त्याच्यात.
वर खाली किंवा आपली बॅग असते ना तुमची लॉन्ड्री Bag बॅग आहे. वगैरे काही हा एक आहे. हा बॅग मध्ये हवा भरलेली आहे असं काय असणारच. त्या गोधडी असतात ना त्या एकदम सॉफ्ट अशा हवेवरलेल्या. सॉफ्ट सॅक मध्ये बघा लिंकिंग कसं निघतं. तिथं वाद भरलेला आहे म्हणून यांना वाद झाला आईस्क्रीम खाल्ल्यावर. कारण आहे फक्त आईस्क्रीम आहे, बाकी काहीच नाही. तिकडे होणारच होतं ना, तिने गरम पाणी जरी पिलं असतं तरी त्यांना वाद झाला असता, कारण त्यांची प्लॅनेटरी पोझिशन ती दाखवते. मग ती गोधडी काढून टाकायची. तुम्ही गोधडी काढली ते जे तुम्ही हे आहे तुमचं हवा भरलेलं ते काढून टाका, उद्या सकाळपर्यंत बरी होऊन जाल तुम्ही. अच्छा. सुटकेस ठेवली का? सुटकेस टाईप असेल ते. हा हम्म. पकडा प्रॉब्लेम कसा पकडायचा कळालं का महेश? हो, पण आता सर ह्यांची सुटकेस जर रिकामी असेल आणि मग ती काढण्याऐवजी त्याच्यामध्ये जर कपडे भरले तर इट्स अगेन द सेम थिंग. चालू शकतं ना. ऍक्च्युली सुटकेस असं नाही, कारण ती सॉफ्ट अशा त्या हे मिळतात ना गोधड्या टाईप असं, ते किती कडी मारली तरी ते परत फुगल्यासारखंच दिसतं. तशा आहे. क्विल्ट काइंड ऑफ. हा फरच्या असतील ना त्या. नाही फर नाही, म्हणजे ते होम डेकोर मध्ये अशा मिळतात गाजडी दुलाई टाईप. ओके काही दिवस बाजूला काढून ठेवा ना. हा हा तुम्ही बरे होऊन बाजूला काढून ठेवा, म्हणजे So कुणी जरी परत प्रश्न. हा बोला. परत ठेवलं की परत होणार ना. नाही होणार. हे टेम्पररी फेस आहे, तो जो ग्रह आहे तो त्याला कारणीभूत होता. हे मी तुम्हाला का सांगतोय, पकडण्यासाठी सांगतोय. हा आपल्याला क्लायंटला हे पण सांगतो तुझ्या घरात इथे ते दोष आहे ते तू कर, आणि आपले हिलिंग पण देतात त्यावेळेस. समजा आता ते काही काढणं शक्य नाहीये, तुम्ही ती हिलिंग देताच ना त्यासाठी. आपला मेन फोकस हिलिंगचा आहे, पण आपल्याला हे कळण्यासाठी कोणता पॉइंट आहे त्याकरता पत्रिकेचा घाट आहे. पत्रिकेवरून तुम्हाला घरातलं कळतं, पत्रिकेतून तुम्हाला बॉडीवरचंही कळतं, पत्रिकेतून तुम्हाला काय हिलिंग द्यायचं हेही कळतं. आणि याच्यापेक्षा सोपी मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी आय डोंट थिंक काही असेल. हो तेच की. नक्कीच. महेशचा काय प्रश्न आहे? सध्या ह्याच्यामध्ये ह्यांना जर फिवरिश वाटत असेल तर मग त्यावेळेला आपण पावक देऊन चालणार नाही ना? नाही चालणार, पण पण त्याने अजून वाढेल ना. त्याच्या हीट विरुद्ध वाढेल. द्यायला पाहिजे. नाही, त्याच्यामध्ये कुलिंग पण चालणार नाही आपल्याला त्यावेळेस. आपण फक्त क्लिन्झिंग करावं लागेल. हम्म. उष्णता आहे, ताप येतोय तर पावक चालणार नाही, आणि तो ताप थंडीनं आलेला आहे म्हणून थंडीचं पण चालणार नाही. राईट. मग त्यावेळेस तुम्हाला न्यूट्रल करणं फक्त आवश्यक आहे. मग त्यावेळेस काय कराल तुम्ही? क्लिन्झिंग झालं, अजून अलुमा देऊन हे करू. अजून अमीन आहे. एकच सांगा, सगळे सिम्बॉलचे नाव घेऊ नका. एक असा कोणता सिम्बॉल आपण काढू शकतो जे आपण त्यांचा त्र्यंबक. त्र्यंबक केले तुमचे तिन्ही नाड्या बॅलन्स होतील ना. संपलं. हे तुम्हाला लॉजिक लावता येणं आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगेन, बऱ्याच हजारो केसेस सांगेल, पण केसेस ऐकून होणार नाही. हे तुम्हाला स्वतःच लॉजिक डेव्हलप करावं लागणार आहे. हो. आणि हे कुठेही कोणत्याही बाजारातल्या कोणत्याच पुस्तकात नाहीये, इव्हन आपल्या नोट्स मध्ये पण नाहीये. हे लॉजिक लिहिणं खूप मुश्किल आहे, आणि याला काही वेळेस इलॉजिकल लॉजिक आहे. आता समजा वैद्यला माहित नसते, आम्ही फक्त तिकडे गोधडी ठेवली, त्याने काय होणार आहे? नॉर्मल लेमॅन म्हणू शकतो ना हे. पण तुम्हाला कळायला पाहिजे की तिथं काहीतरी आहे. तुम्ही त्या तिकडची दिशा क्लीन करून घ्या, त्याच्या भाषेत बोला, पण एक करा. तुमचं हिलिंगचं इफेक्ट कितीतरी पटीनं वाढेल. सर, तर एक असा डाऊट आहे की आता ह्यांना जो फिजिकल जो काही त्रास होत होता, आपण आजच्या दिवसाची प्रश्नकुंडली मांडली. हो, ठीक आहे. त्याच्यानंतर त्या म्हणाल्या की आज ते गोधडी काढतील आणि परत ते उद्या जर तो टेम्पररी फेज आहे, तो फेज किती दिवस आहे हे कसं चेक करायचं? जनरली 3 ते 4 दिवस राहतो. तुम्ही जे कुंडली काढता ना, त्यासाठी ग्रहमान बघा कोणते ते. आता सध्या कोणती दशा चाललेली आहे. ओके.
पण तिथपर्यंत जायची गरज नाही. जनरली प्रश्नकुंडली हे तुम्हाला 48 तास ते 72 तास व्हॅलिड राहते, त्याचे उत्तर दिलेले तुम्ही. अच्छा. जो माझा अनुभव आहे तो 48 तासापर्यंत मी त्याचे अनुभव घेतलेले आहेत. पण बऱ्याच पुस्तकात केपी सिस्टम 72 तास त्यांनी दिलं होतं, पण मी की तिथपर्यंत गेलोच नाही. 48 2 दिवसामध्ये रिझल्ट येतात. ओके. हा, एक सेकंड, अजून एक मेसेज आहे. आणि इथे वेस्टला पण आपण त्र्यंबक काढलं त्या दिशेला तरी पण चालेल? चालू शकतं ना. मग एकच इफेक्ट सगळ्या घरातल्या सगळ्यांना पण होऊ शकतो का? नाही, तुमचं सॉरी, एकच हा इफेक्ट आहे म्हणजे आता म्हणजे आमच्या नाही 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 नाही, दुसऱ्या कोणाला झालंय असं तुमच्या घरात? मिस्टरांना ते तर त्यांचं कंटिन्यू मध्ये येतं, पण असं काल झालं का त्यांचं? नाही, काल नाही, त्यांचं आधीपासून जाईल. आधीपासून ते हा, ज्यांनी आपला प्रश्न विचारला त्याच्याबद्दलचं आपण उत्तर देऊ शकतो. अच्छा. आणि माणूस प्रश्न केव्हा विचारतो? ज्यावेळेस त्याला नीट व्हायची वेळ येते त्यावेळेस विचारतो तो, किंवा त्याचं डायग्नोसिस होण्याची वेळ येते. हम्म. ओके, 1 मिनिट. सर मग त्यावेळेस फक्त भिंतीवर त्र्यंबक काढायचं आणि 3 वेळेस त्र्यंबक 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 असं म्हणायचं ना, टॅपिंग म्हणजे करायचं, त्र्यंबक imaging त्र्यंबक झालं. त्र्यंबक. हा, फक्त तेवढंच करायचं ना? हो. इन जनरल ज्याला वाताचे त्रास आपण ज्याला डील करतो, त्याही वेळेला कशाचे? आपण वाताच्या संदर्भात आपण जे त्रास ज्याला डील करत असतो त्यावेळेला आपण वेस्टला, आता जसं मॅडम पण म्हणाला की जसं आपण वेस्टला कॉन्सन्ट्रेट करून तिकडे त्र्यंबक काढलं तरी तो प्रॉब्लेम त्याचा ऍड्रेस होऊ शकतो. म्हणजे त्या व्यक्तीला पण हील करायचं आणि त्या दिशेला सुद्धा, असं त्याचा अर्थ झाला का? त्यांच्या बाबतीत तोच झाला. आज समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला तर माझ्या वेळेनुसार माझी पत्रिका किंवा प्लॅन बदललेली असतील. ओके. त्यावेळेस कोणतं तरी वेगळं असेल ना, 6व्या स्थानामध्ये वेगळी रास असेल, म्हणून मला त्या दिशेने तो प्रॉब्लेम येत असेल मला. सर मग पावक काढला तर चालेल का त्याच्यावरती? ते बेस्ट. चालू शकतो, पण पावक ह्यांना जर ताप असेल तर पावक नाही काढता येणार. नाही म्हणजे नॉर्मली सर्दी फक्त असतं त्यांना. येस, पण ते भिंतीवरती काढली तर सर म्हणजे भिंतीवर पण काढू शकता, जमिनीवर काढू शकता तुम्ही. हे जे सिम्बॉल आहेत ना, 12 सिम्बॉल, त्यातलं वक्रतुंड सोडलं तर वक्रतुंड न्यास, बाकी सिम्बॉल तुम्ही कुठे काढू शकता. वक्रतुंडावर येणार आहे मी, कारण फार महत्वाची गोष्ट वक्रतुंडावर तुम्हाला कॅच करता येते. कारण तिथेच जास्त हे असतात ना सगळे प्रॉब्लेम, कुठे? त्या बेंबी. 5 चक्रांवर. हो, चक्रावर. पण आपण वास्तूमध्ये वक्रतुंड कसं वापरायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. अच्छा अच्छा. हा, तर ते म्हणजे बॉडीचं एक पिक्चर तुम्ही दिलंय ना, तर त्याच्यामध्ये एरियस, इयर पिन, हेअर पेन, म्हणजे ते काय नक्की नाही, ते शोधायचं? आमचे ऍस्ट्रोचे उपाय आहेत, ते नका बघू काही. फक्त ते राशी करता दिले मी, ते कोणती रास कुठे येते ती. ऍस्ट्रॉलॉजी मध्ये आम्ही उपाय असे देतो की इयर पिन वापरा, असे छोटे छोटे उपाय. तुम्हाला रत्न वगैरे वापरायची गरज पडत नाही. आता त्रिंबक सिम्बॉल जो आहे, सॉरी, आपला वक्रतुंड सिम्बॉल जो आहे, एखाद्या दिशेला किंवा बॉडीच्या पार्टवर, आधी आपण दिशेचं बघू. घरामध्ये एखाद्या दिशेला जर तुम्हाला निगेटिव्हिटी जास्त जाणवते, तुम्ही स्कॅनिंग करता निगेटिव्हिटी जाणवू शकते तुम्हाला, किंवा नीट लक्ष द्या, किंवा जर त्या घराला ब्लॅक मॅजिकचा परिणाम जाणवत असेल. आता ब्लॅक मॅजिक कसं ओळखायचं तेही सांगतो. घराच्या बाहेर कोहळा लावायचा. समजा एखाद्या क्लायंटने तुम्हाला बोलवलं तिथे ब्लॅक मॅजिक, कोहळा लावायला सांगा त्यांना घराच्या बाहेर. जर तो 1-2 दिवसात खराब झाला, 3-4 दिवस खराब झाला, तर पुन्हा बदलायला लावा तो. असं 2-3 वेळेस झालं तर त्या घराला काहीतरी निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव आहे जाणायचं. तसंच आपलं काचाचा ग्लास असतो ना, हा. काचाच्या ग्लासामध्ये पाणी भरून घ्यायचं, त्यात मीठ टाकायचं, भरपूर मीठ टाकायचं, चांगलं हलवायचं, तो ग्लास ठेवून द्यायचा घरामध्ये. जर त्या काचा ग्लासवर मिठाचं असं वरवर चढायला लागलं तर ती सुद्धा निगेटिव्हिटी असते. किंवा घरातले काही लोक असे वियर्ड बिहेव करतात, असंबंध बोलायला लागले, आपल्या ब्रेनच्या त्रासा नाही, जनरल चांगले होते पण अचानक असं बोलायला लागले, तर त्यावेळेस निगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट घरावर झालेला आहे असं समजू शकतो आपण. तसंच निगेटिव्ह एनर्जी हा 1 पार्ट आहे.
अर्थ मधला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स जो आहे तो पण जिओपॅथिक स्ट्रेसच्या रूपानं त्या घरात येऊ शकतो. जिओपॅथिक स्ट्रेस वाढला असेल तरी सुद्धा तसे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. अशा वेळेस काय करायचं तर घराला व्हिज्युअलाइज करा, पूर्ण घराला. उत्तर दिशेला किंवा त्या घराचं एंट्रन्स आहे त्या दिशेला, त्या एंट्रन्सच्या दारावर किंवा सरळ फ्लोर प्लॅन काढा, त्या दारावर क्रॉस करा आणि काय करायचं, वक्रतुंड. वक्रतुंड काढायचं. वक्रतुंड. वक्रतुंड काढायचं एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शन पर्यंत. समजा त्याचं दार आहे पूर्वेला तर पश्चिमेपर्यंत वक्रतुंड काढायचं 5 फेर हे करून, कॉइल्स करून. एनर्जी कलेक्ट करा त्या फ्लोअर प्लॅनवर आणि न्यास करा. वक्रतुंड ओपन करू नका. वक्रतुंड ओपन करू नका 48 आवर्स. ते घर पूर्णपणे प्रोटेक्टेड राहील. आणि ज्यावेळेस ओपन कराल त्यावेळेस त्याला ऑरा लॉक करा आणि ओपन करा त्या घराची. न्यास तुम्हाला 3 ते 4 वेळेस करावा लागेल. आत्ता केला, उद्या सकाळी केला, उद्या रात्री केला, पुन्हा केला, असं 48 आवर्स मध्ये 4 ते 5 वेळेस न्यास करा, चालतो. जेवढी निगेटिव्ह एनर्जी जमा होईल तेवढी वर बर्न करा. फक्त न्यास करायचा आहे, वक्रतुंड नाही. वक्रतुंड फक्त एकदाच. सर हे पौर्णिमेला इफेक्टिव्ह होईल ना केलं तर? कधीही करा. आणि ते कोहळा कधी बांधायचा? कोहळा दररोज बांधून ठेवा तुम्ही, चालतो. हो का? मग घराच्या बाहेर ना, एंट्रन्सला, एंट्रन्सला म्हणजे दरवाजाच्या वरती बाहेरच्या बाजूला? हो. कोहळ्याचा ज्यूस दररोज प्या. कोहळ्याचा ज्यूस खूप चांगला आहे. पेठा खाऊ नका फक्त, पेठात खूप साखर असते. सर हे जे आजचं जे आपलं सेशन आहे ना ते रेकॉर्ड करून सगळं शेअर करणार आहेत ना तुम्ही? हो, रेकॉर्डिंग चालू आहे. हो, चालेल. फक्त एकच माझं म्हणणं, कोणाला बाहेरच्याला देऊ नका, कारण त्यांना संबंध माहित नसतो. नाही. त्यांनी उलट केलं तर नाही ते प्रॉब्लेम होतील त्यांचे. हो, बरोबर. हा. सर आता आमच्या घराचा दरवाजा उत्तरेला आहे आणि मग जर वक्रतुंड काढायचं म्हटलं तर मग उत्तरेपासून दक्षिण दिशेपर्यंत लागेल. हो. असं फक्त ब्लॅक मॅजिक वगैरे असं किंवा हे वाटत असेल तर करायचं का अदरवाईज आपण केलं तरी चालतं? अदरवाईज करू नका, वक्रतुंड करू नका. घरावर वक्रतुंड करू नका. जर तुम्हाला जिओपॅथिक स्ट्रेस किंवा ब्लॅक मॅजिकचा काही फरक जाणवत असेल असा तर करा ते. सर मग वास्तू याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे सर. हा, जिओपॅथिक स्ट्रेस हा तिथे जोपर्यंत जिओपॅथिक स्ट्रेसला आपण डील करत नाही तोपर्यंत तो तसाच राहतो. मग आपल्याला हे वारंवार करावं लागेल ना? एकदा तुम्ही हे केल्यानंतर जिओपॅथिक स्ट्रेस असेल तर त्या घरामध्ये काहीतरी तांब्याचं भांड जमिनीला लावून ठेवा तुम्ही. तांब्याचं भांड जमिनीला? हा, जमिनीवर ठेवून द्या तांब्याचं भांड. मग तो स्पेसिफिक झोन आपल्याला आयडेंटिफाय करण्याची गरज नाही? नाही. ज्यावेळेस तुम्ही वक्रतुंड करता त्यावेळेस तुम्ही घरात कुठेही ठेवा तांब्याचं भांड किंवा एंट्रन्सला ठेवा. ओके. जमिनीला लागायला पाहिजे, पण तो सगळ्यात महत्त्वाचं जमिनीला लागायला पाहिजे तो. सर एक मिनिट, माझी केस सांगू दे मला अनुभव. बेळगावला एक माझ्याकडे केस होती. त्यांच्या घरात जिओपॅथिक स्ट्रेस आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन घरात येत होतं. कारण जवळ त्यांच्या डीपी असते ना ती मोठी ट्रान्सफॉर्मर, ते होतं. हार्डली 10 फुटावर होतं. म्हणजे त्यांच्या गॅलरीतून तो दिसायचा. तुम्ही जर मॅग्नेटिक कंपास इथे नेला गॅलरीमध्ये तर पूर्ण ते निडल फिरायच्या, इतका होता. तिथं फक्त आम्ही एक आपलं देवाचं तामण असतं ना कॉपरचं, ते कॉपरचं तामण त्या गॅलरीच्या ह्याला लोखंडाच्याला फक्त फिट केलं आणि सोडून दिलं. काहीच केलं नाही बाकी. त्यांच्या आजोबांना जो त्रास होता बेळगावच्या ते एकदम नॉर्मलला आले. खूप रागराग करायचे. त्यांचं वय 96-97 काहीतरी होतं. मग त्या ह्याच्यात ते पळापळी करायचे. कित्येकदा पडले तिथे ते.
पण जसं केलं तसं शांत बसून ते विचार, आणि ते खूप छान लेखक होते. ते आता गेले, ते मागे 99 वर्ष असताना गेले. ते लेखक खूप कविता खूप छान लिहायचे. नंतर त्यांनी कविता लिहायला चालू केलं, कारण हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे आणि जिओपॅथिक स्ट्रेस आहे, तो तुमच्या ब्रेनवर काम करतो. ब्रेनच्या परी वेव्हज आहेत त्याला जर तो निगेटिव्ह म्हणजे उलटा चक्कर चालायला लागलं तर आपलं उलट व्हायला लागतं. एखादं घर बंद असतं आणि त्यात माणूस जातो आणि तो भ्रमिष्ठ होतो. त्या घरामध्ये जिओपॅथिक स्ट्रेस भरलेला असतो आणि तो तुमच्या ब्रेनच्या ह्याच्या वेव्हजवर काम म्हणजे उलटा चालतो. वेड वगैरे काय लागत नाही, भूतभीत काय लागत नाही. हे आपलं भूत इथे आहे, जिओपॅथिक स्ट्रेसचं भूत आहे ते. सर एक विचारायचं होतं. आपण जेव्हा नॉर्मली वास्तू हिलिंग करतो ना, फुल मूनच्या म्हणजे पौर्णिमेच्या दिवसाला, तर मग तेव्हा वक्रतुंड काढायचं का नाही काढायचं. नाही हे काढायचं. स्पेशल केसेस मध्येच काढायचं फक्त, बर. नॉर्मल ह्याच्यात काढायचं नाही. बाकीचे सिंबल काढता येतात ना, न्यास वगैरे सगळे? काढायचंच नाहीये. वक्रतुंड न्यास स्पेशल केसेसला वापरा फक्त. वक्रतुंड आणि न्यास दोन्ही? हो. बाकीचे सगळे काढायचे? बाकीचे काढू शकता. ठीक. आलं लक्षात आपण काय केलं ते? काही डाऊट ह्याच्यामध्ये कोणाला? खूप सिंपल लाईव्ह केस घेतली आपण. हा बोला. घराला पण आपण हे करायचं आणि त्या व्यक्तीला पण करावं लागेल. काय आपण हे घराला पण हे करणार, हील करणार आहोत विथ वक्रतुंड, आणि जे व्यक्ती ह्याच्यातून जाते आहे त्याला पण आपल्याला हील करावं लागेल. ती वेगळी, ती केस वेगळी झाली. घराची केस वेगळी. ओके. आणि आता आपण माणसाच्या वर येऊ. आपण माणसावर कसं हिलिंग करायचं ते. घराचं समजलं? शिल्डिंग कसं करायचं? काय तुम्ही म्हणा की घराचा ऑरा लॉक करायचा, तो कसं करायचं? जसं माणसाचं करतो. समजा हे घर तुम्ही ठेवलेलं आहे, खालून त्याला ओढा ऑराला, वर न्या, लॉक करा. 7 टाइम्स करा ते फक्त. हा स्नेहल बोला. सर आता आम्ही वास्तू शिकलेलो नाहीये, तर हे जिओपॅथिक स्ट्रेस वगैरे हे कसं लक्षात येईल आमच्या? काही वास्तू शिकायची गरज नाहीये, ते तुमच्या सिम्पटम्सहून कळतं तुम्हाला. अच्छा, म्हणजे कसं? क्लायंट बोलताना आता थोडी तिची भाषा तुम्हाला कळते, वेगळी येते भाषा. अच्छा अच्छा. हा, आता आपण तसंच कुठे ह्या ग्रुपमध्ये कोणी सफर होत नाही, नाही तुम्ही तुम्हाला दाखवलं असतं. आणि तशी केस पण नाही आता आपल्याकडे. ते बोलताना कळतं, थोडं विसंगत बोललं जातं. अच्छा. हा, म्हणजे अर्थ आपलं बोलणं एक चाललेलं असतं आणि हे वेगळं चाललेलं असतं. ताप आल्यावर कसं होतं माणसाचं? बोलतात काहीतरी, विषय सोडून वेगळंच बोललं जातं. जसं ताप जास्त झाला, डोक्यात गेलं कसं होतं, त्या टाइप मध्ये. हा. सर, हा, आपण जेव्हा वास्तू हिलिंग म्हणजे एखाद्या दुकानाचं ऑफिसचं हिलिंग करतो, तेव्हा ते हिलिंग करताना म्हणजे सेल्फ आपण ऑरा लॉक करतोच स्वतःचा, पण त्या वास्तूचा पण करायचं. हिलिंग केल्यानंतर ऑरा लॉक करा वास्तूचा. हा, बर. महेश, काय प्रश्न आहे? नाही, काही क्वेश्चन मार्क दिसला म्हणून म्हणलं. सर, आपण मागच्या सेशन मध्ये भावचलित चार्ट वरनं आपण सर्टन प्रेडिक्शन्स केलेले, सेम म्हणजे आपण जे आता ह्या केपी सॉफ्टवेअरने करतो आहे ते, ह्याच्यात आणि ह्याच्यात काय डिफरन्स आहे का, की तो चार्ट सेमच आहे, केपी चार्ट आहे तो? 92% सेम येतो, पण त्यावेळेस आपल्याकडे अवेलेबल नव्हतं. मी सर्च करत होतो, पण ते मिळालं आता. म्हणून आता हे सिम्पल सॉफ्टवेअर फ्री आहे. ओके. आणि हा टूल पटकन वापरून आपल्याला कळू शकतं काय आहे ते. म्हणजे अजून तो भावचलित चार्टच आहे, जो केपी चार्ट आहे तो भावचलितच आहे तो. हो. ओके. आता माणसावर कसं करायचं? समजा माणसाला असं निगेटिव्ह इम्पॅक्ट जाणवत असेल, तर तू मेनली कुठं जाणवतो? ब्रेन, माइंड. क्लेन्झिंग करा, सिंपल क्लेन्झिंग करा आणि त्र्यंबक टाका. तिथं तुम्हाला हे टाकायची गरज नाहीये, वक्रतुंड टाकायची गरज नाही, न्यास करायची गरज नाही. वक्रतुंड नंतर न्यास करायची गरज नाही. त्र्यंबक टाका, कलेक्ट करा एनर्जी, न्यास करा, ते पण चालेल. आपलं वक्रतुंड टाकू नका तिथे. जर एखाद्या व्यक्तीवर तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट जाणवत असेल,
ती असंबंध बोलत असेल तर मेनली तो पोर्शन हा आहे वरचा. इथे तुम्ही क्लेन्झिंग करा, हिलिंग करा, पाहिजे असेल तर त्रिंबक टाका पूर्ण चेहऱ्यावर आणि न्यास करा. वक्रतुंड टाकायची गरज नाही इथे. त्रिंबकनं सर काय हा होईल? नॅस त्रिंबकनं तुमचे तिन्ही नाडी ऍक्टिव्ह होतील, एनर्जी बाहेर पडायला लागेल आणि न्यास करा. सर हा नॅस मग या आता फक्त आधी वापरला तर फक्त वक्रतुंडालाच वापरला तर असा पण वापरू शकतो? जास्त जसं सगळे तुम्ही सिमल असे वापरू शकतो आपण. थोडं पुढे फक्त वक्रतुंड सोडून बाकी सगळे सिमल कुठे वापरता येतात. सर जर निगेटिव्ह एनर्जी हे करायचं तर आपण त्याच्यावरती क्रियासार चक्र काढलं तर काढू शकता तुम्ही. तुम्हाला कॉम्बिनेशन कसे करायचे हे तुम्ही ठरवा आता. सर आणि महत्वाचं, एक मिनिट स्वप्ने, एक खूप चांगली गोष्ट आहे, जरी तुमचं काही चुकलं तरी त्याचा त्रास होत नाही. ते बरं. हा बोला स्वप्नी. सर समजा आपण कोणाशी बोलत असलो, समजा ग्रुपमध्ये वगैरे एखादं बोलत असलो मीटिंग मध्ये वगैरे, आणि आपल्याला जर वाटलं की समोरची व्यक्ती आपल्याला उद्देशून काहीतरी निगेटिव्ह बोलण्याचा प्रयत्न करते, मग किंवा आपल्याला म्हणजे दाखवत नाही आपल्यावर त्याचा राग आहे पण बोलतीये असं, तर मग जर आपण त्या कंडिशनला असं त्र्यंबक काढलं तर चालेल का? स्वप्नील तुम्ही आज काय खाल्ले तिखट किंवा नको असलेलं? नको असलेलं काय? सांगा काय खाल्लं ते सांगा आज तुम्ही. काय नाही, चटणी खाल्ली होती. अजून? नाही, पोळी भाजीच खाल्ली दुपारी. कोणती भाजी खाल्ली? शेपूची. ओके, अजून काय खाल्लं? चपाती. सकाळपासून सांगा काय काय खाल्लं ते आज मला, आणि काल रात्री पण काय खाल्लं होतं. अरे बापरे. काल तर गुरुवार होता त्यामुळे उपवास होता. ओके. चपाती भाजी वरण भात. आणि आज सकाळी शेपूची भाजी चपाती आणि सकाळी कॉफी पिली होती. अजून? तर काय अजून जेवायचंय. आता जेवणार काय तुम्ही? आता मऊ भात केलाय फक्त जेवायला. मऊ भात केलेला आहे. मग आपण काय विचारलं त्यांना? कारण ते जेवण काय काय केलंय ते कशाला विचारलं? त्यांचे जे प्रश्न आहेत ते नेहमीपेक्षा वेगळे वाटतात. नेहमीपेक्षा वेगळे प्रश्न विचारले त्यांनी आज. हो, ते मात्र आता जाणवलं. का आले? परिस्थिती ठीक नसेल. परिस्थिती ठीक आहे त्यांची, स्कॅनिंग मध्ये एकदम ओके आहेत ते. त्यांच्या पोटामध्ये असे काही केमिकल्स तयार झाले की त्यांना ते प्रवृत्त केले की हे मला प्रश्न विचारायचे. आधी त्यांना कधी प्रश्न आलेले नाही इथे. दॅट इज ड्यू टू शेपू. तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही शेपू खाता ना त्यावेळेस तुम्हाला काहीतरी वेगळं फिलिंग येतं. त्याच्यात जे ऍसिड गॅसेस होतात आणि ते वेगळे गॅसेस, नॉर्मल गॅसेस नसतात ते. एक विचित्र वासही असतो त्याला. वेगळंच येतं ते. म्हणजे सकाळी तुम्ही गेलात तरी वेगळा वास येतो, असं ढेकर आला तरी वेगळा वास येतो. इव्हन तुम्हाला घाम झाला उन्हाळ्यात खाल्ल्यानंतर तर घामाला पण तो वास येतो. ट्राय करून बघा. नकोच ते. नाही, शेपू खा तुम्ही, तुम्हाला आयर्न चांगलं मिळतं, पण शेपू बरोबर खाताना ते लिंबू पिळा, लसण टाका त्यात भरपूर चांगला, थोडा हिंग टाका, शेपूचा हा त्रास कमी होईल. आता ठीक आहे, स्वप्नील हिलिंग मध्ये आहे, स्वप्नीलला तेवढा मेन त्रास होणार, पण नॉर्मल माणसाने तुझं खाल्लं तर तुम्हाला ताबडतोब कळेल हे किती वेगळं खाल्लेले. एक तर त्यानं शेपू सारखी भाजी खाल्ली असेल, किंवा एक लाल माठ येतो बघा, माहित, लाल माठासारखी अजून एक भाजी येते, ती कडवट असते आणि ती खूप ऍसिड वाढवते. ती जनरली राजगिरा नाही, राजगिरी नाही, हे कुठे आपले, तो नेहमीचा पांढरा माठ असतो तो. नाही ते नाही, मला ते पर्टिक्युलर नाव. आपलं कोणती भाजी असते ती? मेथी. मेथी, समुद्री मेथी माहिती तुम्हाला? बारीक मेथी. समुद्री मेथी, समुद्र, बारीक मेथी, लाल ती असते खाल्ली. थोडीशी. हा, थोडस लाल एका बाजूने लाल असते. हा,
आणि ती जाड अशी खाल्ल्यानंतर जास्त त्रास होतो तो. पानं जाड असतात ती येस येस येस. ती ते खाल्ली उसामध्ये की त्रास वगैरे होतो. येते, शेतांमध्ये मध्ये मध्ये लावतात ते नाही ही अशी येतात. समुद्राला येते, फक्त समुद्राच्या बाजूला येते ती. नाही. ती खाल्ली का हा त्रास होतो. आणि त्यावेळेस आपल्या क्लायंटचं ओळखून घ्यायचं की यांनी काहीतरी ऍसिडिक खाल्लेले नाहीच. तर सगळ्यात हे सगळं झालं, अजून त्याला पुढचा प्रश्न विचारू शकता, कोणती घेतलेली, त्यानं पण ऍसिड वाढतं. म्हणजे 60, 90, 100. आता ते नंबर्स तुम्हाला माहिती, जे घेतात ते नंबर सांगतात. असं नाहीये, हे तुम्ही करू शकता. हॅलो हॅलो, कोणातरी इको होतो आवाज. सर तुमचाच होतोय. नाही, आता आला क्लिअर. झाला क्लिअर. आता बरोबर आहे. ओके, कोणीतरी हे केलं. हा, तसंच कोणाचं व्यसन सोडायचं असेल तर काय करू शकता तुम्ही? जवस काढायचं. काय जवस. जवस ठीक आहे हो, पण तो खातच नाही. हिलिंग मध्ये काय करू शकतो ते सांगा. चक्रावर. हो, चक्रवर्त करा. अजून काय करू शकतो आपण? समजा ही बॉटल आहे, माझ्याकडे बॉटल नाहीये, सॉरी. समजा ही बॉटल आहे, बॉटलचा नेक असते बघा प्रत्येक बॉटलची, आणि खाली एक बेस असतो. नेक पासून बेस पर्यंत वक्रतुंड काढा आणि न्यास करा. त्याची जी आतमध्ये काय असतं ते काय, तो पिल्यानंतर काय येतं? बॉटल वरती काढायचा. बॉटलवर काढायचं. पिल्यानंतर काय येतं? नशा येते. पिलेली तुम्ही, मग ते निघून जाते. त्या माणसाला वाटते फक्त पाणी प्यायला लागलो. ह्याचा माझा खूप चांगला अनुभव आहे. काय लॉजिक काय याच्या मागचं? त्यातलं नशा निघून जातो, निगेटिव्ह एनर्जी निघून चालली ना. त्याला काय वाटतच नाही, तो पिलाय करून. पहिल्यासारखं वाटतच नाही, पाणीच पिल्यासारखं वाटतं त्याला. सर पण ते आता तो आपण स्पेसिफिक बॉटलचं तुम्ही म्हणताय की आता इन जनरल मध्ये आता एखाद्या व्यक्तीचं पिण्याचं वेगवेगळे त्याचे ब्रँड असू शकतात, मग आपण एखाद्या स्पेसिफिक बॉटलवरच ते करायचंय की तो पित असलेल्या बॉटल, आपण इंटेन्शन काय द्यायचं, तो पित असलेल्या बॉटलला. ओके. हा, मग तो कोणत्या बॉटल? मग ते बियरचे कॅन असतात, तर त्यांना तर काय नेक पण नसतो आणि हे पण नसतं, मग ते कुठून हे करायचं? बरीच माहिती हो तुम्हाला. किती मिस्टर हॉटेल मॅनेजमेंट वाले आहेत ना. तशा वेळेस तुम्ही पूर्ण वरून तिथून पूर्ण हा समजा कॅन आहे, पूर्ण कॅनला करा वरून खाली. बिअर कॅनचं मी केलं नाही, पण ह्याचं मात्र केलंय मी. कोणती असते ती मोठी बॉटल, रेड लेबल. एक आमच्याकडे होते क्लायंट कात्रजचे, दररोज त्यांना एक रेड लेबल, काय म्हणतात त्याला, ते मोठा खंबा किरण, दररोज त्यांना एक लागायचा. आणि आय थिंक 38 का 40 डेज मध्ये त्यांचं पूर्ण प्रमाण कमी झालं. ते म्हणजे हे काय नुसतं पाणी प्यायला लागलोय म्हणे मी आता. ते एक दिवस सोडून दिलं त्यांनी. पण पाणी म्हणून सोडलं की पाणी म्हणून पिणार? नाही, पाणी म्हणून सोडून दिले. हे एवढं पैसे देऊन पाणी कशाला आणतोय म्हणे मी. हो बरोबर. कारण त्यांच्या मिसेसने फोन करून सांगितलं, आणि ते चांगल्या गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात आहेत, ते पदावर आहेत, त्यामुळे त्यांना ते फुकट मिळत होते. हा सर, पण ह्या सिच्युएशनला एखाद्याची बॉडी, आता नॉर्मली जे ड्रिंकिंग करणारे असतात ते रेग्युलर करत असतात आणि त्यांच्या बॉडीला युज टू झाले असतात. ते जोपर्यंत त्यांच्या बॉडीमध्ये ती गोष्ट पडत नाही तोपर्यंत दे विल फील अनकम्फर्टेबल. तर ह्या सिच्युएशन मध्ये तर एखाद्या बॉटलचा सपोज 100% इफेक्ट असेल, तोच जर आपण म्हणजे सपोज कमी घेऊन, हे कसं शेवटी माइंड मधनं आणि सगळ्या त्या गोष्टीमधनं आहे, राईट. तर आपल्याला आपली बॉडी वाचवायची, म्हणजे कमी दारू पिऊन जास्तीत जास्त इफेक्ट त्यांना देऊन असं हळूहळू त्यांना कमी करत त्यांची जी ड्रिंकिंग लेवल जी आहे
ती जर अशी रिड्यूस केली तर त्याची तो होऊ शकतो. तो लॉंग प्रोसिजर आहे. वास्तूमध्येचा उपाय आहे. वास्तूमध्ये ती बॉटल काय करतो आम्ही, वेस्ट आणि नॉर्थ वेस्टच्या मध्ये ठेवून देतो ती बॉटल आम्ही. तिकडे हळूहळू ती रिड्यूस व्हायला लागते. कारण आपल्या हिलिंगद्वारे हे करू शकतो आपण. कारण आपण जो उपाय सुचवतोय की बॉटलवरती काढणं, पण त्याचा जर त्या व्यक्तीला जर इफेक्ट येत नसेल, ती व्यक्तीला असे रिव्हर्स इफेक्ट पण येऊ शकते इमिडिएटली. इफ दॅट पर्सन इज कंटिन्युअली ड्रिंकिंग, त्याच्या बॉडीवरती पटकन वाटलं की मला काय आता वाटतच नाहीये. ओके, पण तुम्ही हे बॉटलला काढताय, माणसावर पण काढणार ना आपण. माणसाचं हिलिंग करतोय आपण. नुसतं बॉटलचं करत नाही आपण. बॉटलचे निगेटिव्ह काढण्याकरता आपण माणसाचं हिलिंग चालूच आहे ना. हो, पण ते म्हणजे ती गोष्ट कशी म्हणजे 100% टू 0% यायला खूप म्हणजे त्याला वेळ लागेल आणि स्टेप बाय स्टेप गेलं तर कसं ते परफेक्ट आहे. कारण ते विदिन 1 डे किंवा असं पटकन असं निघून जायला असं होऊ शकणार नाही ते. हे तुम्ही जे करताय ना आता, जे अल्टरनेटिव्हला तुम्ही बॉटलवर त्या माणसावर करणार आहात, ते की 1 डे मध्ये होणार नाही. इट टेक 60 days टाइम. ही प्रोसेस हळूहळू होणारी आहे. एकदम पूर्ण निघत नाही. कारण त्या माणसाचं त्या बॉटल सोबत एकदम घट्ट प्रेम झालेलं असतं. घट्ट प्रेम असतं. हो. हा, आधी तर प्रेम तुटणार आणि नंतर हळूहळू त्याचा नशा कमी होणार. सर न्यास सॉरी आपण जसं आयुषी कनेक्ट करण्यासाठी वापरतो तसं डिस्कनेक्ट करण्यासाठी स्पेसिफिकली काही हे नाहीये का? नाही, डिस्कनेक्ट करायचंच नाही कशाला. आपली कॉर्ड कट करायची. नाही मी तसं नाही म्हणत आहे. आता जसं आता जो पॉइंट आला याच्यामध्ये, जसं त्याच्याशी घट्ट त्या बाटलीशी त्या व्यक्तीचं घट्ट हे झालेलं आहे, कनेक्शन झालंय, तर ते आपल्याला ब्रेक करा. ठीक आहे, आपण त्यांना नाच करतोय बाटलीतनं, आपण हे करतोय, त्याची एनर्जी जी आहे ती आपण ती रिलीज करतोय. बट आता त्याच वेळेला ह्या दोघांचे मधले जो कॉर्ड जो कनेक्ट झालेला आहे तो तोडायचा आहे आपल्याला. मग ते तोडण्यासाठी स्पेसिफिकली दुसरा असा काही उपाय नाहीये का? नाही, फक्त हिलिंगच उपाय. सिम्बॉल नाही कोणतं त्याच्याकरता. म्हणजे कोणत्याच मी शिकले मॉडेलिटी म्हणजे कुठंच नाही येतो. रेकी मध्ये माहित नाही. रेकी कुणी केले? स्नेहल, तुम्ही रेकी केले ना? हा महेश, रेकी मध्ये काय आहे का ते सिम्बॉल? रेकीमध्ये सिम्बॉल ते अगेन त्याच्यावरच काम करतात की इंटेंट करावं लागेल. ओके. अजून कोणाला काही डाऊट याच्यावर? कोणाच तरी इको होतोय आवाज. आता येतो बरोबर? हा महेशचा होता. याचबरोबर तुम्ही प्लांट्सला करू शकता हिलिंग. नॉर्मल हिलिंग करा. तुमच्याकडे पेट्स असतील तर पेट्सला करू शकता. गाड्यांना करू शकता हिलिंग तुम्ही. आता गाडी जर बंद पडली तर हिलिंगनी गाडी चालू पण होऊ शकते. थोडा विश्वास ठेवावा लागतो आणि तेवढी पॉवर लागते आपल्याला. इथं कोण आलं होतं क्लास कर? महेश, विशाल, स्वप्नील आणि स्नेहल. तुम्ही माझी इथं घर बघितले तुम्ही माझं. आणि इथून सॉरी स्नेहल मॅडमची गाडी काहीतरी चालू होत नव्हती शेवटच्या दिवशी. तेव्हा तुम्ही बाहेर गेला. येस, आठवतं का ते? तोच एक मी तुम्हाला देणार होता एक्झाम्पल. मग त्यांची गाडी चालू होत नव्हती तर बाहेरून ते महेश, तुमचा माईक बंद करा. तर बाहेरून ते सिम्बॉल टाकलं, त्यांची गाडी चालू झाली. सिम्बॉल कुठला टाकला तुम्ही? आयुष्य टाकला होता कनेक्ट करण्याकरता. अच्छा. हा, आणि माझ्याकडे आधी वॅगनार होती आणि त्यावेळेस मित्रांनी काढलेली. माझं लक्ष होतं पेट्रोल संपलेलं आहे ते. तर इथं आपण तुम्ही आला तर नॉर्थ मेन रोड नॅचरल आईस्क्रीम बघा, तिथून पेट्रोल पंप जवळपास 1 किलोमीटर दूर आहे. ते सगळं चालू झालं होतं, म्हणजे संपलं होतं, एअर पकडण्याच्या ह्याचं होतं. त्यावेळेस मी ह्याचा वापर केला होता, आयुष्याचा वापर केला होता. पेट्रोल पंप पण गाडीला मी कनेक्ट केलं होतं. तर गाडी त्या पंपाचा आपण टाकतो ना, तिथं गेली बंद पडली एक्झॅक्टली त्या पॉइंटला. आणि नंतर एअर काढायला मला थोडा वेळ लागला. एअर पकडली होती. स्नेहल मॅडमच्या केसमध्ये तुम्ही कशाशी कनेक्ट केलं? आयुषी जे काढलं तुम्ही ते कनेक्ट कशाशी केलं? त्यांच्याशी कनेक्ट केलं. ओके. हा, त्यांना गाडी घेऊन जायची होती ना. आता माझ्या गाडीत काय केलं, मला गाडीला पेट्रोल पंपावर न्यायचं होतं, गाडीचं पेट्रोल पंपाचं कनेक्शन केलं. ओके. हा, म्हणजे तो थॉट टाकायचा का आपण की आता माझं आणि माझ्या क्लायंट मधून हे यायचंय,
इंटरॅक्शन व्हायला पाहिजे म्हणून मी आयुषी टाकते, असं थॉट टाकायचं का? तुम्ही आणि तुमच्या ह्याच्यासोबत रेस्टॉरंट सोबत हे टाकलं तुम्ही, हा. तसं गाडी आणि पेट्रोल पंप, गाडी आणि माणूस, गाडी आणि क्लायंट, गाडी आपण आणि पैसे. पैशावरती एखादं पण टाकू शकतो. हो, त्याची प्रोसेस वेगळी आहे. माझा अकाउंट नंबर आहे सगळ्यांकडे, तो पाठवून द्या. कोणताही पैसा असेल, हा समजा तुमचं वॉलेट आहे किंवा तुमचं बँकेचं काम व्हायचं काही, तुम्ही तुमचा व्हिज्युअलाइज करा वॉलेट पैसा जे काही तुम्हाला व्हिज्युअलाइज करा. आणि असं करू नका की एकदम लाखो करोड रुपयाचे ढीक पडला, असं नाही. एक सबस्टेन्स अमाऊंट जी बाबा माझी मागच्या महिन्यात 10,000 होती, आम्हाला 12-15 मिळणार आहे, त्याला कनेक्ट करायला चालू करा. जे आपण चेक लिहून करतो ना, ती प्रोसेस आपण एनर्जी लेवलला करायची. चेकचा सगळ्यांना अनुभव आहे. तसंच हे एनर्जी लेवलला करून बघा, कारण तुम्ही आता सगळे एनर्जी हिलर्स आहेत. तुम्हाला ह्या सगळ्या फिजिकल ह्याची गरज नाही पडायला पाहिजे. आता जी एनर्जी तुम्हाला अट्रॅक्ट करते, अट्रॅक्ट करा. जी नको ती काढून टाका. पॉसिबल आहे. एखाद्याचा जॉब वॉलेट असं घेतलं आणि आपण हाताने सिम्बॉल काढला आयुषी, तसं चालतं का? मी आणि वॉलेट कनेक्ट करायचं मला. सिम्बॉल काढणार कोण आहे? मी आहे. पण मी आणि वॉलेटला कनेक्ट करणार आहे. मी माझ्या एनर्जी बॉडीला आणि वॉलेटच्या एनर्जी बॉडीला मी कनेक्ट करतोय, फिजिकल बॉडीला नाही. आपण हे सगळं एनर्जी बॉडीवर काम करतोय. सर, बिझनेस मध्ये ग्रोथ होण्यासाठी बिझनेस आणि आपल्यामध्ये आपण आयुष्य काढून कनेक्ट होऊ शकतो का? नाही होत, नाही होत. बिझनेसला ग्रोथ करायला काय करावं लागेल? क्लायंट्स लागतील. क्लायंट्स. बिझनेस कसा ग्रो होणार तुमचा? क्लायंट्स. तर क्लायंट्सचे व्हिज्युअलाइज करा. तुमच्याकडे भरपूर असे क्लायंट आहेत आणि तुम्हाला क्लायंटला जॉईन करा. म्हणजे क्लायंट नावाची एक अशी आकृती आणायची का, की त्यामध्ये नंबर ऑफ गर्दीच बघा, गर्दी बघा ना, गर्दी बघा. बाजार मार्केट बघा, मंडई बघा, तुळशीबाग बघा. नंतर कॉर्ड कट करायची ना आयुष्य काढल्यावर? कॉर्ड हिलिंग झाल्यावर कट करायची. एक मिनिट, मला क्लिअर करू दे पॉइंट. जर तुम्ही एखाद्या रोग्याला हिलिंग केलं असेल किंवा एखाद्या क्लायंटला हिलिंग केलं असेल तर कॉर्ड कट करायची. तुमचा बिझनेस वाढवण्याकरता तुम्ही करत असलं कॉर्ड कट करू नका. मग त्याचा काही आपल्याला इफेक्ट नाही ना होत? नाळ जर कनेक्ट झाली तरच लोक येतील ना तुमच्याकडे. नाळ कट केली तर कशी येतील? पण सर, येणारी व्यक्ती कशी असेल तर मग म्हणजे परत ते येऊ द्या कशी पण, तुम्ही एनर्जीवर आहे, तुम्हाला काही त्रास होणार नाहीये. अच्छा. तुम्हाला कोणतंही ब्लॅक मॅजिक होणार नाही, तुमच्यावर कोणीही प्रयोग करू शकणार नाहीये. तेवढं प्रोटेक्शन तुम्हाला मिळालेलं आहे आता. ओके. एक मी तुम्हाला एक्झाम्पल शेअर करतो. 4-5 दिवसापूर्वीची घटना, मागच्या आठवड्याची घटना आहे. एक चेन्नईमध्ये क्लायंट आहेत, तर त्यांचं मुलाला अचानक रात्री त्रास चालू झाला. अचानक ऑल ऑफ द सडन 12-13 वर्षामुळे काहीतरी जेवण वगैरे झालं, त्रास चालू झाला. असा त्यांना त्रास झाला होता एक 8-10 वर्षापूर्वी, म्हणजे लहान असताना काही झालं असेल, 3-4 वर्षाचा असताना तसा त्रास चालू झाला. आणि रात्री त्यांनी मला काहीतरी 2:30-3 वाजता फोन केला, मेसेज टाकला. मी त्यांना रिप्लाय केला. त्यांना अँब्युलन्स बोलवली, हॉस्पिटल घेऊन जात होते. आई अँब्युलन्स मध्ये होती, हे जो माणूस होता मागे गाडीत फॉलो करत होता. आणि इतकी क्रिटिकल सिच्युएशन होती की विदिन मिनिट्स तिथं पोहोचणं आवश्यक होतं. तर त्यावेळेस मी आयुषी त्या अँब्युलन्स आणि त्या हॉस्पिटलला टाकला होता. आणि मलाही विश्वास नाहीये काय मिरॅकल झालं ते. या माणसाने मला फोन केला की सर माझ्यासमोर अँब्युलन्स होती आणि ऑटोमॅटिक डिसअपिअर झाली म्हणे. कम्प्लीट मी ब्लँक झालो. गाडी थांबवली, अँब्युलन्स गेली कुठे विचार करत होतो म्हणे. हॉस्पिटलला गेले, ते जी फॉर्मॅलिटी करते सोडून द्या, 1 मिनिटाच्या आत त्या मुलावर उपचार चालू झाला. म्हणजे असं की डॉक्टर रेडी होते, आता आम्ही करायचंच चले गे, आता त्याला काय झालं त्यांना माहित होतं. इथपर्यंत उपचार केला आणि 7 मिनिटात तो मुलगा ह्याला आला, नॉर्मलला आला. ही जस्ट व्यक्ती त्या हॉस्पिटलला पोहोचते, उपचार झाले होते त्याचे.
म्हणजे इतका हा पॉवरफुल सिम्बॉल आहे. तुम्ही कनेक्ट, त्याला एंजल्स मदत करतात यावेळेस, गार्डियन एंजल्स. अशा केसेसमध्ये गार्डियन एंजल्स मदत करतात. खूप उदाहरण आहेत, खूप उदाहरण आहेत, एक नाही खूप आहेत. ते आयुष्याने कनेक्ट होतात का? आयुष्याने कनेक्ट केलं होतं मी ते. मग ते गार्डियन एजन्सीचं काय असतं? ते ऑटोमॅटिक येतात तुमच्या मदतीला. ओके. प्रत्येक माणसावर 10 जण आहेत बघा. हा? माझ्या मागे पण 10 जण आहेत, तुमच्या मागे पण 10 जण आहेत. पण जोपर्यंत तुम्ही त्यांना अलाउ करत नाही तोपर्यंत ते तुमच्या आयुष्यात इंटरफेअर करत नाहीत. तुम्हाला लास्ट मोमेंटला वाचवतात. कधी कधी काय होतं, अरे यार आता मेलच असतो मी आता, ते तुम्हाला बाजूला काढलेलं असतं त्यांनी. काय करत तुम्हाला ते त्रास, तुम्हाला वाटतं आम्हाला त्रास होतोय, पण तुम्हाला वाचवलेलं असतं त्यावेळेस त्यांनी. हा तेवढ्या अनुभव येत नाही. तेवढ्या पिरियड वाटतं अरे खूप त्रास होतो, काय मला देव माझ्यावरच सगळं. त्रास झाला की देव आठवतो. हो ते तर आहेच. चांगल्या ह्याच्यात कधी देव आठवत नाही. पण ते तुम्हाला एंजल्स प्रोटेक्ट करतात. दीज 10 आर गार्डियन एंजल्स. तुम्हाला त्यांनी कव्हर केलेले पूर्ण. तुम्ही त्यांना अलाउ करत नाही, आणि आपण हे सगळे सिम्बॉल वगैरे करतोय ना, हे सगळे त्या एंजल्सला अलाउ करतो की तुम्ही हे काम करा आता. एंजल्स आफ्टर एनर्जीज, आपण एनर्जी म्हणू त्यांना. 8ही दिशा आणि वरच्या 2 तुमच्या प्रोटेक्टेड आहेत. तुम्ही पूर्ण एका शल मध्ये तुम्ही. कळालं आपण पत्रिकोण कसं काढायचं, वास्तून कसं काढायचं ते. तुमच्या केसेस घ्या, केस स्टडीज करा आणि मला टाका. आपण पुन्हा ग्रुपमध्ये येऊ, पुन्हा केस स्टडी डिस्कस करू आपण. तुम्ही परफेक्ट व्हा. सर मग आता मला जर समजा आता सर्दी आहे तर मला पूर्ण क्लिन्झिंग करायचं आहे आणि सिम्बॉल काढायचे आहेत. सिम्बॉल काढताना थ्रोट चक्रावरती, आता सर्दीसाठी थ्रोट चक्र आणि थ्रोट चक्रावर तुम्ही हे काढा, पावक काढा थोडा, ताप नसेल तर. आणि ताप असेल तर मग नुसतं ताप क्लिन्झिंग. असेल नाही काढायचं. आणि बीपी हाय होतोय त्याला बीपी लेवल करण्यासाठी बीपीचं कुठं कनेक्शन आहे? हृदयाशी. हार्ट चक्रावर. पावक सिम्बॉल काढू नका. पावक काढला की अजून बीपी वाढेल. त्याला फक्त क्लेन्स करा, ग्रीन कलर द्या. किंवा दुसरा तो कुलिंग याचा असतो तो. नाही, कुलिंग पण करू नका, एकदम ब्लड फ्लो कमी होईल त्याचा. फार काम करतं ते. लो बीपीच्या केसमध्ये आपण पावक देऊ शकतो का? देऊ शकता तुम्ही. त्याचा बीपी किती कमी बघा आधी. पण काही जणांचे सडन एकदम शूट होतं, खाली येतात ना, तसं विचारतो मी. देऊ शकता, तेवढ्या पुरता देऊ शकता. इंटेन्शन काय पावक देताना की बीपी नॉर्मलला येईपर्यंत पावकचा हे राहावं, इफेक्ट राहावा. स्टेबल राहण्यासाठी असं काहीच नाही. एक माझाच आवाज इको झाला. हा बोला. स्टेबल राहण्यासाठी असं हे नाहीये, म्हणजे बीपी स्टेबल राहायला पाहिजे. कारण काय कायांचा कमी जास्त होत असतो, जास्त होतो आणि मग लेवलला येत नाही, जास्त होतो लेवलला येत नाही. मग अशा वेळी आपण काय करायचं? बीपी कशामुळे वाढतो? टेन्शनमुळे, स्ट्रेसमुळे. क्लेन्स करा, क्लेन्स करा, क्लेन्स करा. ओके. आता महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना कामाची आहे आणि सगळ्यांना करा. मी नाव घेत नाही, कारण नाव घेणं अलाउड नाहीये. आपला व्हिडिओ कुठे जाणार नाही मला कन्फर्म, तरी पण नाव घेत नाहीये. आता जे की चाललेलं आहे, आता पुन्हा नवीन नवीन सेकंड लाट, थर्ड लाट, फोर्थ लाट, फर्स्ट लाट जे की येत आहे, त्याच्याकरता तुम्ही स्वतः तुमचा ऑरा प्रोटेक्ट करायचा, तुमची क्लिन्झिंग करून नाभी चक्रावर त्रिंबक काढायचा, हार्टवर आणि थ्रोटवर त्रिंबक काढायचा, तुमच्या आणि तुमच्या घरच्यांच्या सगळ्यांच्या, आणि त्यांची ऑरा प्रोटेक्ट करायची. ओके. इम्युनिटी वाढणं आवश्यक आहे. सर परत एकदा सांगा ना. तुमचं क्लेन्झिंग करायचं, तुमचं सेल्फ हिलिंग करा, क्लेन्झिंग करा, तुमचं जी काही रेग्युलर प्रोसिजर आहे ती. थ्रोट, हार्ट आणि नाभी त्रिंबक काढायचा.
ऑरा लॉक करायची. हे दररोज करायचे तुम्हाला. तुमच्या घरच्यांच्या त्यांचं क्लिन्झिंग करा. पूर्ण हे करायची गरज नाही त्यांना, करायचं असं करू शकता तुम्ही. क्लिन्झिंग महत्वाचं आहे. सेम त्रिंबक आणि ऑरा लॉक. तुमचं हिलिंग जरी केलं तुम्ही सगळ्यांचं तुमच्या घरच्यांच्या, तरी पण पुन्हा एकदा त्रिंबक काढा. 1 2 3 बाकीचे कुठले नाही ना काढायचे? तेवढेच, फक्त तेवढेच काढा. अनलॉक नाही करायचं का? और अनलॉक नाही करायचं, लॉक करून ठेवायचं. 24 आवर्स करता. ओके. इम्युनिटी वाढेल टेन्शन. हा. डिस्कनेक्ट नाही राहणार का मग सगळं? आपण म्हणजे पण करतो ते तसं नाही काय? आपण ऑरा कशासाठी लॉक करतोय? त्यांचा व्हायरल इन्फेक्शन होऊ नये याच्याकरता लॉक करतोय आपण. हा. ओके. 50 केसेस मध्ये हा प्रकार वापरलेला आहे मी. 47 केसेस मध्ये मला यश आले. आपले 50 केसेस झाले या सध्याच्या. कंटिन्यू करा, एखादा महिना 2 महिना कंटिन्यू करा, काही फरक पडत नाही. इम्युनिटी वाढते. सकाळी उठून करायचं का? सकाळी करा, संध्याकाळी करा, दुपारी करा, केव्हाही करा. हा. सर मग त्यांना गरम पाणी जास्त पिऊ नका, हळद टाकून जास्त पाणी पिऊ नका. हळद नको? कमीत कमी, जास्त नाही. भारतीय जेवणात जेवढी हळद वापरतो आपण तेवढी बॉडीला खूप आहे, एक्स्ट्रा लागत नाही. कर्क्युमिन घ्या, हे घ्या, ते काही घेऊ नका. वाटलं तर भाजी थोडी हळद जास्त टाका, चालेल, पण वेगळं हळदीचं पाणी पिऊ नका. जास्त हे असतं, गरम असते ना हळद. गरम असतं आणि आपल्या भारतीय ह्याला लागत नाही ते. आपल्या भारतीय जेवणामध्ये हळद असते. आपण हर्षदकडे गेलो तर तिकडे हळदीचं पाणी घेऊन जाऊ आपण, पण आपण नाही घ्यायचं. त्यांच्याकडे ते कधी हळद बघतच नाही तिकडचे लोक, त्याच्यामुळे त्यांना कर्क्युमिन घ्यावं लागतं. इंडियन करतातच तिथे. इंडियन लोक, आता सोनू पण करते, ते सगळं बरोबर इंडियन पदार्थ करते ते. आपले लोक तिकडे आहेत, त्यांना हळद लागत नाहीये, त्यांना हळदीचं महत्व माहितीये, त्यांना कर्क्युमिन घ्यायची गरज नाहीये. तिकडे कर्क्युमिनची बॉटल नंतर ड्रॉप टाकतात, पाणी पितात ते लोक. हो. टॅबलेट्स मिळतात त्याच्या. आपल्याला त्याची गरज नाही. आपल्या इंडियन जेवणामध्ये, भारतीय जेवणामध्ये, दक्षिणात्य जेवणामध्ये जे हळद आहे, किंचित प्रमाण वाढवा ते चालेल, हिंग वाढवा ते चालेल. सर हे घरच्यांचं क्लिन्झिंग आणि सेल्फ हे आपलं त्र्यंबक काढलं ना, तर मग म्हणजे त्यांना ते जर नसतील तर व्हिज्युअलायझेशन करून काढलं तरी व्हिज्युअलाइज करा. चालेल. आपल्याला व्हिज्युअलायझेशन मध्ये पूर्ण एनर्जी बॉडी समोर येते. फिजिकल बॉडी कुठे असू देत, काही घेणं नाही आपल्याला. पण त्यांचं हिलिंग न करता फक्त तेवढंच करायचं ना? क्लेन्झिंग आणि हे आणि ऑरा लॉकिंग. क्लिन्झिंग म्हणजे आपलं व्हाईट लाईट, ग्रीन लाईट, ओनली ग्रीन लाईट न करा फक्त. चालेल. ही प्रोसेस करा. तुम्हाला हा जो पॅन्डेमिक आहे किंवा जे की व्हायरल इन्फेक्शन डिसीज आहेत ते कमीत कमी होतील. सर अजून एक विचारायचं होतं. ग्रीन लाईटने जेव्हा आपण क्लिन्झिंग करतो ना, तेव्हा म्हणजे प्रत्येक चक्र क्लीन करायचं ना? कशाला, बॉडी समोर व्हिज्युअलाइज करा, सगळं करून टाका एकदम. ठीक. जर एखादा क्लायंट असेल, पर्टिक्युलर प्रॉब्लेम असेल, तर प्रत्येक चक्रावर करा. तर नॉर्मल तुम्हाला क्लिन्झिंग करायचं तर बॉडी पूर्ण व्हिज्युअलाइज करा, पूर्ण काढा, थ्रो करा. स्वतःचा पण तसंच केलं तर चालतं का? नाही, तुम्ही ज्याचे पैसे चार्ज करतात त्याला प्रॉपरली करायचं. नाही, आपल्या स्वतःच करा, नाही काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे स्वतःवर वेळ इन्व्हेस्ट करा. अच्छा. 114 चक्र क्लीन करा, स्वतः चालतील. स्वतःवर वेळ इन्व्हेस्ट करा. तुम्ही लोकांसाठी करताय. आणि हिलरचं जीवन, हिलरचं आयुष्य दुसऱ्यांसाठी आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला जी शक्ती मिळाली ही दुसऱ्यांना चांगलं देण्याकरता शक्ती मिळालेली आहे. महेश आता प्राणीचा कोर्स करतायत. मास्टर चार्ल्स कॉक्सवी काय करत होते? दुसऱ्यांकरता जगलेले ते पूर्ण सर्व्हिसिंग. बरोबर आहे ना? हो. त्यांनी सगळे प्रयोग त्यांनी करून बघितले मास्टरनी.
ते स्वतः केमिकल इंजिनियर होते, त्यांचे खूप मोठं त्यांचा बिझनेस होता आणि त्यांनी जर प्राणी फिलिंग चालू केलं, भारतात आपलं मुळशीला मेन आश्रम आहे आमच्या पुण्यामध्ये, 90 देशामध्ये प्राणी फिलिंगचं काम चालू आहे त्यांचं. आणि सगळ्यात मेन आश्रम म्हणजे मुख्य हेड ऑफिस मुळशीच आहे. पूर्ण गोल्डन डोम वगैरे सगळं केलं. तुम्ही कधी फोटो बघा मुळशी प्राणी फिलिंग आश्रम, तुम्ही अमेज व्हाल, अमेज. इतकं छान आहे ते. तर म्हणजे तिथं गेलं तरी व्हायब्रेशन वाढतात. काही पोल्युशन नाही, काही नाही. सगळे इलेक्ट्रिक व्हेकल आतमध्ये वापरलेले आहेत आणि 5 स्टार सुद्धा काय हे पडेल तितकी छान फॅसिलिटी तिथे. फक्त तिथे जाणं मुश्किल आहे. सॉरी, ऑथेंटिक ज्यांनी केलं त्यांना सलाउड. आर्टिक वाल्यांनाच फक्त तिथे प्रवेश आहे. तुम्ही कितीही मेहनत करा, आतमध्ये जाता येत नाही. हा, त्या ऑफिस पर्यंत जाता येईल, पण त्या जिथं जायचंय मेन तिथं आर्टिक वाल्यांना मेडिटेशन साठी. आणि त्यांच्या कृपेने माझा नंबर तिथे लागलेला आहे. 6 दिवस तिथे राहून. सॉरी, ऑफिस मध्ये की कधी रिट्रीट आता ते अजून ओपन नाही झालं ना, बंदच आहे. अजून नाही झालं, ओपन नाही झालं. इथे लक्ष आपण काय केलं ते सिंपल गोष्टी सगळ्या. याच्यात तुमची प्रॅक्टिस करा, भरपूर प्रॅक्टिस करा. केसेस आहेत तर मला विचारा. हा, मागे पुढे कुणालाही असं दुसऱ्यांना थोडं बरं करायचं असेल तर त्यांची अगदी बर्थ प्रश्न पण कुंडली वगैरे मांडून करायचं असं काही जरुरी नाही. प्रश्न कुंडली समोरचा माणूस ज्यावेळेस प्रश्न विचारतो त्यांनी नुसतं सांगितलेलं आहे आपल्याला हे त्रास आहे ते. तो त्रास आहे, कधी बरं होईल विचारलं ना त्यांनी. झालं, प्रश्न मिळाला आपल्याला. ज्यावेळेस माणसाचा जन्म होतो, तो आता समजा सोनूचा जन्म झाला, तुम्हाला माहित होतं सोनू काय करणार, वैशू काय करणार ते? क्वेश्चन मार्कच होता तो. माझा जन्म झाला तर माझ्या मायबापाला काय वाटलं, हा ड्युटा काय करेल पुढे, प्रश्न होता. म्हणजे आपली जन्मकुंडली पण प्रश्न कुंडली आहे. आणि ज्यावेळेस प्रश्न एखादा विचारतो, त्याच्या मनात त्या प्रश्नाचा जन्म होतो, तो तुमची प्रश्न कुंडली. मग त्याची उत्तर बरोबर आहेत. आता आपण वैद्यचं बघितलं, वैद्यला सांगितलं तुम्ही जॉईन व्हा, आज आपण तुमचं लाईव्ह केस स्टडी घेऊ. आणि किती % बरोबर आली वैद्य? थोडं बरं वाटतंय. आपण जे इंटरप्रिटेशन केलं ते किती % बरोबर आलं? बरोबर आहे. 70-80-90%. 90%. 90% जे तुम्हाला इफेक्ट मिळाला तरी खूप आहे ना. पुष्कळच आहे. आता त्यांना औषधाविना. आणि आता तुम्ही हिलिंग केलं तर वैद्यला, आता वैद्यला इंजेक्शन द्यावं लागेल. आपण त्याच्या हॉटेलला सगळेजण जाऊ. नाही, मगाशी पाहिलं त्यांचा चेहरा हे झालेला होता, असं दिसत होतं चेहऱ्यावर पण ताप आहे. आता कसं, आता नाही वाटत, आता फ्रेश वाटतंय. आता तुमच्याबद्दलचं ऑब्झर्वेशन आहे का, काय केले तर? महेश, काय सांगितलं तुम्ही? आजी, तुमचं ऑब्झर्वेशन आहे का, महेशने काय सांगितलेलं आहे ते? आजी, हॅलो, बोला. मी तुम्हाला ऍक्च्युली आपल्या पहिल्या मेडिटेशन सेशन पासून बघतोय. आणि मी सरांना आत्ताच म्हटलं आपण जॉईन होण्याच्या अगोदर की आजीमध्ये मला खूप ट्रान्सफॉर्मेशन आणि चेंजेस दिसत आहेत. असेल कदाचित. आता थोडाफार रोज वाचून मला पण थोडा नाद लागलाय आणि अधिकाधिक माहिती मिळवावी असं वाटतंय. तरी जमत नाहीये एक्झॅक्टली असं चाललंय. पण तुमच्यामध्ये फरक तुम्हाला जाणवत आहेत का? हो, मला जाणवत आहे. थोडा कॉन्फिडन्स झाला ना. 1%? हो, बस झालं, आम्हाला तेवढंच पाहिजे. कुठंतरी मोड फुटलं ना बियाला, आता झाड वाढेल. हा, अजून कोणाला काही डाऊट? हा, आपला संडेचा क्लास आहे, सगळेजण अटेंड करा संडेच्या क्लासला. संडेचा आपलं हिलरचा क्लास आहे, पण मुद्दामून अटेंड करा. तुम्हाला अजून किती नवीन हे होईल, रिफ्रेश होईल. संडे दुपारी 3 वाजता. फ्री आहेत ना सगळेजण? दुपारी 3? नाही, माझा लेक्चर आहे. हा, ठीक आहे, तुम्ही जा. तुम्ही मला रेकॉर्डिंग पाठवलं तर बरं होईल त्याची, रेकॉर्ड. हो, तुमची मध्यरात्र असेल.
तुमची मध्यरात्र असते का मध्यरात्र असते? हो, ती 2:30 वाजता तिथे. नाही, मध्यरात्र असते का मध्यरात्र असते? नाही नाही. तसं असेल तर आम्ही वक्रतुंड टाकू तुमच्यावर. मध्याबद्दल मगाशी बरंच क्लॅरिफिकेशन दिलंय त्यांनी. काय हो. मध्याबद्दल मगाशी बरंच क्लॅरिफिकेशन दिलं त्यांनी, ते कसं कमी करावं वगैरे. किरण जास्त लिहिले. किरण कुठे गायब झाले बघा. सर आहे. ओके. आलं लक्षात? ओके. सर एक विचारू का? हम्म. हे जे आपण आता केलं या वैद्यंचं, म्हणजे सगळं पत्रिका वगैरे बघून व्यवस्थित सिस्टमॅटिकली केलं, हे असं एक प्रॅक्टिस म्हणून हे प्रत्येक समजा छोटीशी जरी केस आली आपल्याकडे तरी आपण करून पाहू शकतो. काहीही केस येऊ दे. एनिथिंग. अंग दुखतंय, सर्दी झाली, डोकं दुखतंय, चक्कर आली. सर अजून एक प्रश्न. सर मला 4 व्हीलर चालवताना भीती वाटते, तर मी काय कोणतं काय करायचं ना 4 व्हीलरचं? माहिती नाही मला. सुरुवातीला खूप भीती वाटते. महेश सांगा. कनेक्ट करावं लागेल. आयुषीने कनेक्ट करायचं. तुम्ही बसताना 4 व्हीलर मध्ये स्वतःला आणि आयुषी 4 व्हीलर कनेक्ट करा. बरोबर. ते सुरुवातीलाच एक 5-10 मिनिटं मी खूप अशी टेन्स असते. एकदा गाडी चालू झाली की मग नंतर मला भीती वाटत नाही, पण गाडी स्टार्ट करायचं म्हणजे की मला पहिलं दडपण येतं. काढून टाक, काही फरक पडत नाही. आवाज कोणाचं हे इको होत आहे, कमी करा. मॅडमचंच होतंय, स्नेहल मॅडमचंच होतं. काही फरक पडत नाही. गाडी चालू करायची आणि ऍक्सिडेंट झाला, ते 4 चाक आहे, जमिनीवर राहणार, तुम्ही कुठे जाणार नाहीयेत. दुसऱ्यांना का होऊ नये हे महत्वाचं आहे त्याच्यात. दुसऱ्यांचं काय घेणं आपल्याला, आपलं बघायचं. तसं नाही, गाडी चालवताना 4 व्हीलर तर फार आवश्यक आहे, दुसऱ्यांचंही बघायचं. ज्यावेळेस तुम्ही आयुषी टाकता त्यावेळेस गाडी प्रोटेक्ट होते, समोरचा व्यक्ती प्रोटेक्ट होतो, चालवणारा प्रोटेक्ट होतो. मग ठीक आहे. तुम्हाला लामा सिम्बॉलनी कधीही नुकसान होत नाही, एक्सेप्ट वक्रतुंड, जर ते चुकीचं वापरलं तर. ओके. वक्रतुंड एक मी तुम्हाला खूप छान एक्झाम्पल देतो. महेशने वगैरे माझ्या घरी जे आले सगळ्यांनी बघितलेले, माझ्याकडे भरपूर झाड आहेत बघा बाहेर, आणि एक मनी प्लांट होता माझ्याकडे, त्याला कीड लागत होती. माझ्याकडे फोटो नाही काढले मी, तर तिथं वक्रतुंड काढलं मी त्या किडेच्या पूर्ण ह्याला, स्टेमला त्या, आणि नॅस केला. 7 दिवस केलं, काही औषध वापरलं नाही मी, पूर्णपणे ती निघून गेली कीड. तुम्ही करून बघा, सगळे प्रयोग तुम्ही वेगळे करून बघा, तुम्हाला पाहिजे तसे. इव्हन एकाचं स्नेहल तुमचं बंद करा. दाखवलं होतं मी, नाही नंतर तेव्हा दाखवलं होतं तुम्ही. तुम्ही आलतात, राईट. येस. एक लहान मुलगा होता 7 वर्षाचा, आमच्या इथं शेजारी एक गव्हर्नमेंट क्वार्टर्स तिथं खेळत होतं, झाडावरून तो पडला आणि त्याचा हात मोडला होता. डॉक्टरने सांगितलं हात आता किती 30 दिवस काय त्याच्यात ठेवावा लागेल. त्याच मी त्याच्यावर आयुषी सिम्बॉल टाकला होता, 2 ह्याच्यावर जॉईन करण्याकरता. 13 दिवसांनी प्लास्टर काढलं, पोरग अजून व्यवस्थित खेळते. आणि तो आता काय, हे कोणता बॉल असतो, व्हॉलीबॉल, त्याची प्रॅक्टिस करतोय तो. हे घडलेले एक्झाम्पल्स माझ्या समोर, डे टू डे लाईफ मधले. एक मुलगी जळगाव आय थिंक, जळगावच्या तिथं कोणतरी गाव आहे, विदर्भातलीच, अभ्यास म्हणलं की खूप करायची नाटकं, तर तिचं आणि पुस्तकासोबत आयुष्य जोडला. तिला 9वीला 52% होते, 10वीला किती 84-85 पडले असतील. आता ती पुण्यातल्या एका चांगल्या सिम्बायसेर कुठतरी आली ती आता. सर आता एक आठवलं, म्हणजे तुम्ही सांगितलं अभ्यासावरून, तर लहान मुलं जे असतात ना, तर ते जेवायला नको म्हणतात. किंवा आता माझी भाची आहे, 2 वर्षाची होईल महिन्यात, तर ती एक
अर्धी पोळी आणि भाजी खायचं म्हटलं तरी कमीत कमी पाऊण तास लावते. तिला प्रेम जावा, करा दोघांना कनेक्ट. आयुष्य देऊन हा, म्हणजे जेवणाला आणि तिला. जेवणाला आणि तिला कनेक्ट करायचं. अच्छा, तुम्ही प्रयोग तुम्ही करून बघा, नुकसान होणार नाही, झालं तर फायदाच होईल फक्त. ओके. हम्म. पण अशांना जर नकळत केलं आपण तरी चालतं ना? आईची परमिशन घ्या, ब्लड रिलेशन वाल्याची. आता तुमचं भाचीच आहे ना, तुमचं ब्लड रिलेशन आहेच ना त्यासोबत. हा, हा, ठीक. डिव्होर्स केसेसमध्ये आयुष्याचा खूप माझा चांगला मला फायदा मिळालेला आहे. जिथं नवरा बायकोचं पटत नाही, डिव्होर्स पण गेलेले, ते डिव्होर्स पण टळलेले आहेत त्यांचे. आता आमचा एक क्लायंट आहे, त्यांची जमीन विकली जात नव्हती, मी नाव नाही घेत कोणाचं, पण त्यामुळे ते क्लायंटचं त्या जमिनीचं कनेक्शन केलं ना, आता त्यांचं ते डील पुढे सरकतंय. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ह्याच्यातून सॉल्व्ह होत आहेत त्या. त्याच्यात सारखं लक्ष घातलं आपण की आपल्याला लक्षात हो, येतं. ते बघा, माझं ते प्रोफेशन आहे. ऑब्झर्वेशन ते पाहिजे आपलं. मी ते हे केलेलं आहे, माझा प्रोफेशन तो बनवलेला आहे सगळा. पॅशनला प्रोफेशन केलं मी आता. आणि दिस माय पॅशन. नवीन नवीन काही ते करत बघतो, पण नुकसान नाही होत कोणाचं. आणि ज्याचं नुकसान झालं त्याला पैसे वापस करतो मी. सर मग मोबाईलचं ऍडिक्शन करण्यासाठी पण काय करायला लागेल? मोबाईल ऍडिक्शन करायचे का सोडायचे? सोडायचंय. क्लेन्झिंग लहान करा, मुलं होतात तेच. क्लेन्झिंग करा त्यांचं. ओके, सिम्बॉल कुठला टाकायचं नाही. नाही, क्लेन्झिंग करा. सर बोला. सर, माझा आहे ना पुढच्या रविवारी म्हणजे 28 तारखेला एक कोर्स आहे शेअर मार्केटच्या संदर्भात. तर मग त्या म्हणजे मॅडम इंटरनॅशनल काउन्सिलर आहेत त्या, तर त्यांचा मी अटेंड करणार आहे सेमिनार. तर मग मला त्यांच्याकडनं जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि ट्रेड म्हणजे ते जे शिकवतील त्या स्ट्रॅटेजीनुसार माझे ट्रेड सगळे पॉझिटिव्ह यावेत, म्हणून मग मला ह्याची काय मदत होईल का? म्हणजे पहिल्यांदा तुम्ही डोक्यातलं हे काढून टाका, ते इंटरनॅशनल काउन्सिलर आहेत. अच्छा, काही फरक पडत नाही, इंटरनॅशनल असो की घरातला असो. हा, ते सांगणार, ते टिप्स सिम्पलच सांगणार आहेत ना. इंटरनॅशनल आहे म्हणजे काय फार वेगळं सांगणार आहेत त्या? नाही, जे रेग्युलर असतात ते. हे आधी डोक्यात कमी करा, नॉर्मल मैत्रीण असं समजा त्यांना. अच्छा, ते सांगतात जसं आपण बोलतोय तसं समजा त्याला, आणि त्याला इम्प्लिमेंट करायचं शिका. तुम्हाला ते टेक्निक खूप देतील, पण इम्प्लिमेंटेशन कोणी देणार नाही. अच्छा, लांबा फेऱ्यात मी तुम्हाला नोट्स पाठवून दिला, कोर्स झाला होता आपला. इम्प्लिमेंटेशन अवघड आहे. हे इम्प्लिमेंटेशनचा आपला हा जो हँड होल्डिंग पिरियड आहे, हा इम्प्लिमेंटेशन पिरियड आहे. अच्छा, पुन्हा पुन्हा आपण असे क्लास पुन्हा पुन्हा घेऊ, आपण सगळेजण पुन्हा जमू, एक्झाम्पल सगळे घेऊ. हा इम्प्लिमेंटेशन आहे. आणि आता आपले हा, नाही सर, बोला तुम्ही. नाही, तुमचं बोलून घ्या. सर, मी उद्या ना ट्रॅव्हलिंग मध्ये आहे आणि त्याच्यातच हिलिंग करणार आहे. तर ठीक आहे, मी स्वतःला शिल्ड ऑरा क्लोज करणार आहे आणि हे सगळं करणार आहे. पण ट्रॅव्हलिंग मध्ये ज्याला आपण हील करतो त्यावेळेला काही विशेष सावधानी हे करण्याची गरज असते का? काहीच नाही. क्लिन्झिंग करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा वगैरे काय असं? आता समजा तुम्ही ट्रॅव्हलिंग करता, चेअरवर बसले आहेत तुम्ही. हो. ही समजा चेअर मी ट्रॅव्हलिंग करतोय, डोळे बंद आहेत माझे, माझे हात असे आहेत किंवा असे ठेवलेत मी हात, किंवा असा ठेवला मी हात, असा ठेवला. तुम्हाला जसा पाहिजे तसा ठेवा किंवा असा ठेवा. मी जनरल ट्रॅव्हलिंग मध्ये असा हात ठेवतो जर मी ड्राईव्ह करत नसेल तर, कारण कोणाला क्लिन्झिंग करायचंय. हिलिंग बस. ड्राईव्ह करताना करावं का? मी करतो. म्हणजे परफेक्ट फोकस नाही जात का तुमचा सर्व ड्राईव्ह करताना? काय ड्राईव्ह करताना फोकस जात नाही का? मग असं आपण आपलं लक्ष, फोकस वाढतो माझा. विचारत होतो. हीच प्रॅक्टिसची सवय, हे प्रॅक्टिस लागते तुम्हाला. पण नवीन लोकांनी करू नये असं. करू नका, कारण स्टेअरिंग व्हीलवर मी फक्त ह्या बोटाने हे होतं, माझं हिलिंग होऊन जातं. सर, विदाऊट बोट वगैरे वापरतात सुद्धा ज्याला आपण डोळ्याने किंवा आपल्या इंटेन्शन्सनी ज्या वेळेला सायन्स काढतो त्याचे पण तितकेच इम्पॅक्ट असतात. पडतात, तेवढेच इम्पॅक्ट होतात. सुरुवातीला बोट वापरावं लागतं, नंतर तुम्ही नुसती नजर जे टाकले तरी हिलिंग होतं. पण त्या डोळ्यामागची नजर डेव्हलप होणं आवश्यक आहे.
ते अजून वा. आधी त्याला ती वेळ लागतो. नजरच येत नाहीये. ती यायला वो पाहिजे. नजर के लिए नजरिया बदलना चाहिए आपका. हो तेच की बघण्याचा आता दृष्टिकोन म्हणा आणि त्याच्या मागचा आणखीन एक डोळा असतो, तिसरा डोळा काहीतरी, येस. तसं ते यायला कानामागच्या कानानं ऐकायचं, डोळ्यामागच्या डोळ्यानं बघायचं, त्यावेळेस ते दिसण्यामागचं दिसतं. पाहिजे. जसं वैद्यने आपल्याला सांगितलं नाही की ते आईस्क्रीम खाल्लेलं आहे, पण आपल्याला कळालं. स्वप्नीलला सांगितलं नाही काय खाल्लं होतं. जनरली काय? मी खात नाही आईस्क्रीम, मी जनरली खातच नाही, मला लगेच त्रास होतो कफाचा. पण पण ते खाल्लेलं आता पकडलं ना मी. सगळेच खातायत म्हटलं ती एक इच्छा झाली, मग थोडंसं खाल्लं, जास्त पण नाही खाल्लं. पण खाल्लेलं पकडलं ना मी. हो. असं पकडायचं आपल्याला. ओके, अजून कोणाला काही प्रश्न? रविवारी सगळे जॉईन व्हा. अजून काही आपल्याला नवीन नवीन शिकायला, आपण तो हिलरचा क्लास आहे, आपण जास्त काही बोलायची गरजच नाही तिथे, का आपण सगळे मास्टर आहेत. फक्त ऐका, त्यात अजून काही नवीन मिळत आहे. तुमची इनपुटसाठी इनपुट्स द्या त्यांना, नवीन लोक आहेत ते. काही नाही, तुमचे जे काही इनपुट त्यांना काही शिकवायचं तुम्ही शिकवू शकता. हा क्लास आपला ओपन आहे, असं नाही की मीच घेतो म्हणजे मीच बोलावं, नो. आणि ते प्लॅटफॉर्म पण मी तयार करतोय आपल्यासाठी, एक वेब पोर्टल तयार करतोय, ऍप्लिकेशन तयार करतोय ग्लोबल मार्केटिंगसाठी. कारण प्रत्येकाला फेसबुकचं मार्केटिंग जमत नाही, कोणाला स्वतःची वेबसाईट तयार करणं होत नाहीये. ते एक नॉमिनल अमाऊंट घ्या, पण ते महिनाभर त्याचं करायचं आपल्याला. किंवा चाललाय सगळा प्रयत्न, बघू आपण कसं कसं होईल. आपले जे 70-80 लोक आहेत त्या सगळ्यांना जोडून त्यांना पुढे जायचं चाललेलं. एका कंपनीला काम दिलंय ते. आधी आम्हाला आमच्यावर हिलिंग आणि घरच्यांवर हिलिंग जमायला पाहिजे. अजित तुम्हाला करायचं, तुम्ही बाहेर नाही यायचे, तुम्ही दोघांनाच करायचं हिलिंग सध्या. हो, मी कुठेही जाणार नाही. तुम्हाला मी घेणार पण नाही त्या मार्केटिंग मध्ये, कारण तुमच्याकडे फोनच लागत नाही. हो, आमच्याकडे प्रॉब्लेम लागतो. आज तर त्यांच्याकडे पाऊस फोन आला ना, करायचं, त्यामुळे त्यांच्याकडे फक्त व्हॉट्सअप कॉलच करावं लागतो आजींना. नाही, आमच्या व्हाईटफिल्ड ह्याच्यामध्ये का कोणास ठाऊक खूप झाडी आहे आजूबाजूला इथे. सेम माझ्याकडे तोच प्रॉब्लेम. आता 2 दिवस झाले ना, आता कालचं आपलं गुरुवारचं मेडिटेशन जमलं नाही. हे जे केबल येतं ते झाड पडलं, केबल तुटून गेलं. आज इथं खूप पाऊस झाला. पाऊस झाला तर काय करायचं अशा वेळेस?